तरी आजचे दिन आहे आपल्याला असं समजायला काही हरकत नाही। मुख्यमंत्री, पंतप्रधान रोज जाहीर करतंय की डिझेल पुरेसं आपल्याकडे उपलब्ध आहे, सगळ्या वस्तू पुरेशा आहे। माझ्या गाडीमध्ये 3 दिवसानं डिझेल नाही आहे। हा, 3 दिवसानं या शहरातल्या 10 पेट्रोल पंपाला माझ्या ऑफिसहून फोन गेला, डिझेल उपलब्ध नाही आहे। आणि हे लोक, मी लोकप्रतिनिधी आहे, शिवसेनेचा नेता आहे, सगळ्या लोकांशी माझा चांगला परिचय आहे। पेट्रोल पंपवाले मलाही देऊ शकतात, अशातला काही भाग नाही, पण ते नाहीच आहे, तर देणार कुठून? 3 दिवसानं माझ्या गाडीत डिझेल नाही भरलेलं। आता फक्त 10 किलोमीटर गाडी चालणार आहे, मी कोणाच्या तरी गाडीत जाणार आहे। मग ही स्थिती जर असेल तर सर्वसामान्य माणसाची काय असेल हा प्रश्न मीच आपल्यामार्फत विचारतो। त्यामुळे सरकार खोटारडं आहे, सरकार खोटं बोलतंय। निश्चित याविषयी सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून महागाईच्या विषयी येणाऱ्या काळात एक तीव्र आंदोलन आम्ही पुकारणार आहोत। बरोबर आहे, मी जे बोललो तेच आहे, मी जे आत्ता बोललो तेच आहे। कोणत्या गोष्टी झाल्या ह्या दाखवाव्या, ज्या मोदींनी 12 वर्षात आधी सांगितलेले आहे। रुपयाचं अवमूल्यन यांच्या काळात जास्त झालं, महागाई यांच्या काळात जास्त झालं, शेतकऱ्याच्या आत्महत्या यांच्या काळात जास्त झाल्या,